नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर मित्रांनो, तुम्ही कधीपासून रिझल्टची वाट पाहत होता आणि आता फायनल रिझल्ट लागणार आहे, तो म्हणजे 27 तारखेला दुपारी 1 वाजता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागांमध्ये 9 विभाग पाडलेले असतात आणि तुम्ही यापैकी कुठल्यातरी एका विभागामधून एक्झाम दिली असेल. तर या सगळ्या 9 विभागांचा रिझल्ट जो आहे 10वीचा, तर तो लागणार आहे 27 मेला दुपारी 1 वाजता. आणि ऑनलाईन जाहीर होतो निकाल. मग ते कोणत्या वेबसाईट्सवरती जाहीर होतो, तर या काही वेबसाईट्स आहेत ज्या तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही रिझल्टच्या दिवशी या वेबसाईट्स यूज करू शकता. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वी मार्च 2024ला झालेली जी काही परीक्षा आहे, त्या सगळ्या त्या परीक्षेमधील सगळ्यांचे निकाल जे आहेत तर ते या वेबसाईट्सवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला इफ यू वॉन्ट तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवला असेल. नेक्स्ट आहे अजून काही इन्फॉर्मेशन आहे, आपण रीड करूया. ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयामध्ये त्यांनी संपादन केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला रिझल्ट कळल्यानंतर जर असं वाटतं की माझे मार्क्स कुठल्या तरी विषयामध्ये वाढू शकतात किंवा अजून काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, रिचेकिंगला वगैरे पेपर द्यायचा असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तारीख किंवा यासाठी कालावधी आहे 28 मे ते 11 जूनपर्यंत. या दरम्यान तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज ऑनलाईनसुद्धा करू शकता. ऑनलाईन अर्जासाठी ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवरून अर्ज करू शकता किंवा तुम्ही स्कूलमध्ये याच्याबद्दल इन्क्वायरी करू शकता. शाळांमधूनसुद्धा अर्ज केले जातात. ठीक आहे. त्यासोबतच जर असं असेल की तुम्ही लिहिलेले जे काही आन्सर शीट्स आहेत तर त्याची PDF हवी आहे किंवा झिप फाईल हवी आहे, तर तीसुद्धा उपलब्ध करून दिली जाते. तुम्हाला सेम अर्ज करायचा असतो. एक तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्या शाळांमध्ये इन्क्वायरी करू शकता. म्हणजे खूप सारे विद्यार्थी असतील तर शाळा त्या पद्धतीने अर्ज करते किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली स्वतःहून पण करू शकता. ठीक आहे. याचे काही चार्जेस असतात. जर तुम्हाला तुमचे स्वतःचे पेपर्सची PDF हवी असेल तर तुम्हाला काही चार्जेस पे करावे लागतात किंवा इव्हन तुम्हाला रिव्हॅल्युएशन म्हणजेच पुनर्मूल्यांकनासाठी म्हणजेच परत एकदा पेपर चेक करायला द्यायचे असतील तरी पण त्यासाठी पण काही एक फी असते, तर ती तुम्हाला पे करावी लागते. त्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करणार असाल तर तुम्ही ऑनलाईन फी पे करू शकता बाय युझिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे प्रकटन आहे. आय होप तुम्हाला सगळ्याच गोष्टींबद्दल माहिती मिळालेली आहे. नक्की रिझल्ट चेक करा आणि तुम्हाला जो काही रिझल्ट असेल तो जर शेअर करायचा वाटला तर नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समधून शेअर करू शकता, ईमेलमधून शेअर करू शकता आणि रिझल्ट पहा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर रिझल्ट. आय होप की सगळ्यांना जे काही मार्क्स हवे आहेत किंवा जे काही पर्सेंटेज वगैरे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे पर्सेंटेज मिळतील आणि बेस्ट ऑफ लक. बाय बाय.